नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि महाशिवरात्रीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सर्वांना। आणि दिवसभर तर काय आज खिचडीच खाल्लेली। आज संध्याकाळचा प्रोग्राम थोडा वेगळा आहे। वेगळा म्हणजे आपलं नेहमीच आज आम्ही ना साबुदाणे वडे बनवणार आहोत। तर त्याच्यासाठी ना मस्त इथं मी तयार करून ठेवलं, ते तुम्हाला दाखवायचं राहिलं पण तयार करून ठेवलेले 6 बटाटे मस्त उकडलेले आणि साबुदाणे पण भिजवलेले मस्त, हिरवी मिरची आणि जिरे, थोडंसं आलं टाकलेलं आणि शेंगदाण्याचं कूट मस्त बारीक करून हे बॅटर बनवून ठेवलेले। आता आम्ही 6 जण आहे तर 6 जणांना पुरलं पाहिजे, मस्त 5-5 तरी आली पाहिजे, तर त्या हिशोबाने बनवलेलं मस्त। आपण कोथिंबीर टाकली, काही जण कोथिंबीर नाही खात। अच्छा, म्हणजे काही जण नाही खात वड्यामध्ये आपण टाकतो। आई म्हणताय आपण खातो म्हणून टाकली, काही नाही खात तर म्हणे टाकत। नाशिक रोडला आहे ना इतका मोठा, कोणता आई राणा थालीपीठचा एवढा इतका मोठा साबुदाणा वडा भेटतो, म्हणजे एका 2 याच्यातच काम होतं। आणि आता हे मी मस्त बनवलेलं, आता झाकून ठेवणार, थोडंसं भिजेल म्हणजे असं थोडंसं चांगलं पकेल। तर आता मी केरून ठेवलेलं आहे। आणि आता आमच्या आई चटणी करताय मस्त। आई चटणीमध्ये काय काय टाकलं तुम्ही? अद्रक, मिरची, कोथिंबीर, खोबरं, थोडेसे शेंगदाणे आणि दही टाकली। आता थोडस मीठ आणि थोडी साखर टाकली। हा, दही टाकलेलं आहे। आणि हे बघा, आम्ही हे पानं पण खातो, वजन कमीसाठी पानं खातो आम्ही ते। आता आई मस्त क्लिअर करताय चटणी। तर फायनली झालेली आहे। आणि हे ना मुखवाससाठी आम्ही पानं खातो, मजाक केली मी तुमची, वजन कमीसाठी तर ते मुखवाससाठी चांगला आहे। तर आमच्या इथं खाली रेसिडेन्सी खाली आहे ते झाड, तर भरपूर जण, आता मी चाक्या जी व्हिडिओमध्ये आलाय का नाही माहिती नाही, त्यांनीच आमच्या आईने सांगितलेलं आहे की वृंदा तू खात जा, चांगलं असतं, मुखवास असं मस्त असतं म्हणून ते आम्ही सगळे खातो घरामध्ये। असं मस्त आहे बघा, छान मस्त बारीक केली आईने चटणी। काय काय आई टाकलं? शेंगदाणे, खोबरं, आलं, कोथिंबीर, हिरवी मिरची, जिरे आणि दही। जिरेला फोडणी देऊ, जिरेने टाकले। अच्छा, जिरेला, हा वड्यांमध्ये वड्यांमध्ये मी जिरे दळलं, तर याच्यामध्ये अद्रक आणि जिरे असं आमच्या आईने चांगलं मस्त केलेलं आहे। तर हे चाललंय आता आम्हाला तापत ठेवायचे तेलाला कढई। काढताय काय तुम्ही? तर आईंनी मस्त आहे बघा जिऱ्याची फोडणी दिलेली मस्त फायनली, मस्त चालू। इकडे कढई तापत ठेवलेली मी, आता यात मी मस्त तेल होते। पहिले आपण बनवून घेऊ, हा, आम्ही पहिले वडे बनवणार आहे आणि मग तळणार आहे, म्हणजे जास्त घाई होणार नाही। आणि आमच्या आईने बघा मस्त फुलं लावली, मी पण लावली होते, गुलाब आणि कोणतं आहे ते, अस्टरचं आहे का व्हाईटवालं? अच्छा, असे 2 लावले, मी पण सेम तसेच लावलेले होते, पण आता मी काढून ठेवलेले मस्त छान। आमच्या पण बुके बिजू दादांनी दिलेले, त्यातले मस्त एक लावतोय आम्ही रोज असं। आता मी करायला घेते, मस्त करून ठेवते, तुम्हाला दाखवते, चलो। तर मस्त आम्ही तेल तापत ठेवलेले इथे, आता हळूहळू स्लो गॅसवर चालतंय। आणि मग मी आणि आई मग जोडी करणार आहे, आम्ही वडे करून ठेवणार आहे। वडे केले की मग आपण तळणार आहे मस्त। आणि मुंबईचं किचन खूप कंजेस्टेड, म्हणजे खूपच छोटे छोटे, तर त्यातच सगळं करावं लागतं, तर ठीक आहे, ते पण आपण करतो हळूहळू। तर तेल तापते, तर आपण मस्त तिकडे बसून करूया, चलो। तर फायनली आम्ही दोघी बसलेलो मस्त, बघा तुम्ही, आणि मस्त आम्ही करणार आहे वडे। आणि वड्याची साईज कशी ठेवायची ते आई आम्हाला सांगणार आहे। मोठी केली ना मध्ये कच्चे राहतात, ऐका, मोठी केली तर कच्चे राहतात, छोटे असे करायचे। थोडं पसरट करू का गोलच ठेवू? पसरट थोडं असं थोडस नाही, बरोबर आहे। तर अशी साईज ठेवली मी, मस्त गोल गोल केली, बघा मस्त अशी केली, छान। जास्त पसरट नाही, छोटेसे ठेव। अच्छा, असे गोल गोल मोठे ठेवायचे, हा, जास्त पसरट पण नको, तर हा ते तुटणार मध्ये जेव्हा। तर गोल मोठे ठेवले असे पेड्यासारखे, ही साईज ठेव। अच्छा, पेड्यासारखे ठेवायचे मस्त,
सकाळी तर नॉर्मलच झालेलं, तर आमच्या नॉर्मल म्हणजे कलिंगड खाल्लं दुपारी, मग ते द्राक्ष, केळी, आणि आम्ही तर मला काल बोलले की आम्ही कौट घेतले, 2 कौट घेतले. फसवलं आम्हाला, दोन्ही खराब निघाले, मध्ये खाता पण नाही आले आम्हाला, पूर्ण बुरशी लागलेली होती 2 कौट, आणि तेव्हा माणसाने आम्हाला अशीच विकून दिलेली. बघा देवाचं काम म्हणजे आज शिवरात्र आणि त्या माणसाने आम्हाला फसवलं, बस काय असं. तुझे मोठे होते नाही आई, हो माझे मोठे होते. जास्त पाणी नको, हे बघ एवढंच घे जास्त. तर हा, आपण काय बोलत होतो, खिचडी खाल्ली मग आम्ही, आणि मी नाही ना चेस पण खेळले, ते पण दाखवायचं राहिलं तुम्हाला. म्हणजे मी नवीन आहे, मला मी खेळलेली नाही, आई त्याच्यात एक्सपर्ट आहे, आणि पप्पा आमचे आहो पण एक्सपर्ट आहे. तर मी मगाशी खेळत होते, पण मी आईला हरवलं. कारण तिला फोन करा, कारण की ना आमच्या माझ्या बरोबर होते म्हणून आईला डायरेक्ट चेकमेट, आईचा राजा. बस ना झाले, म्हणजे मी तुझा राजा मारण्यात दंग होती. हा, आईंचं ना माझ्या राजाकडे लक्ष होतं थोडं जास्त, पण काय चेकमेट देऊन टाकलाय ना लगेच. तर हा, मागच्या वर्षी आमच्या आईंच्या बर्थडेला आलं होता, आमच्या आईंचा बर्थडे होता ना, त्या दिवशी शिवरात्री आली, नाही 2 तारखेला आली होती शिवरात्री, 2 मार्चला आली होती, आमच्या आईंचा बर्थडे असतो तेव्हाच आली होती. आता थोडी उशीर आली, 8 मार्चला आली. केला का फोन? हा, तर वडे तळायचे मस्त झालेलं आहे असे. म्हणजे आई तुम्ही असं जास्त दाबत नाही, मला असं वाटतं. नाही असे ना, मग मी तसंच करते, फक्त दाबले तर ना मग ते गट्टा होईल असं. आपण का असं गोलाकार. मागच्या वर्षी आपण कुठं गेले, नाशिकलाच केली होती वाटतं, ते डायरेक्ट असे गोळ सोडले होते, असे दाबले ते फुटतात मधून, असं केलं होतं. तर असं नवीन नाही, भगर खात नाही ना, तर भगरच केली असते, बेस्ट बेस्ट. भगर चालत नाही, ऍसिडिटी होते जास्त खाल्लं. तरी पण आम्ही 5-5, एका याला 5, आम्ही 6 जण, म्हणजे आम्हाला 5-5 आलीच पाहिजे, असे 30 करायचे आम्हाला. तर आशा आहे का 30 होती. हा, जेवढे होतील तेवढे, हा जेवढे होती, पण करून ठेवू, लागले नाही लागले. बाकीचं आम्ही तसंच ठेवणार आहे, उद्या सकाळी स्वयंपाक होईपर्यंत थोडासा नाश्ता. मी काही जास्त दाबत नाही, सांगितल्याप्रमाणे. नाही लागत आहे हो ना, तिला काय चालू आहे. काय म्हटले पप्पा? रेकॉर्डिंग. अय्यो पप्पा, आम्ही गप्पा मारतोय, तुमच्याशी गप्पा मारतोय. पप्पांना टीव्ही बघायचंय, बातम्या. का बरं लवकर येणार ते आज? सांगितलं ना, उपवास आहे, घरी काम कर. भूक लागली ना त्याला पण, एवढीशी खिचडी. तर फायनली झालेले आहे आमचे वडे. तर म्हणजे जवळजवळ इतके बनवले मी. आई दाखव तुमची प्लेट. आमच्या आईने पण इतके बनवले, म्हणजे एवढे झालेले आमचे 30च्या वर झालेले, आणि थोडे आहे अजून, म्हणजे 10 होतील अजून, तर ते ठेवतोय थोडस रिलॅक्स. लागले तर करणार नाही, तेवढे सकाळी तुम्हाला बोलले नाश्ता, तर अशा प्रकारे करून ठेवले. आता हिला तळायला देऊ आम्ही. हा, आमचं काम झालं, आता आरतीचं काम. तर आता अशा प्रकारे झालेलं आहे. चटणी झाली,
आणि तू ये समोर इकडे. तळणी आली का मग आईन चटणी केलेली तळणार आहे. हा आता पुढचं काम हिच मला खायला देणार आहे. हा तर पप्पांना आहो बसतील आमच्या तर मग त्यांना टेस्ट करायला देणार. मग त्यांना डायरेक्ट टाकू नको, तेल उडेल. तयार झाले का मी तुम्हाला दाखवते. आता मी मस्त हात धुणार, हे क्लिअर ठेवून देणार, मग नंतर चलो. तर मस्त आम्ही तळतोय बघा. एक्झॉस्ट फॅन चालू आहे तर आवाज थोडासा आहे बघा. आता पलटी करायची म्हणजे मग ते फुटत नाही. तरी पण लांबच उभं राहायचं. पण ही माझी का वेट? अच्छा ही तुझी आहे. हा तर आई मला असं म्हटलं माझे मोठे मोठे झालेले आहे आणि ते अजून काय म्हटलं जाड पण झालेले असं म्हणतात. पण आईच मागच्या वेळेस मला म्हटलं तर चप्पा चप्पा नाही करायचं, एकदम चपटे पण नाही. हा तुझी क्वांटिटी 4 मध्ये पण होऊ शकतो. हा म्हणजे हा तर आईचे 5 खायचे आणि माझे 4च खायचे. पण मला काही वाटत नाही जास्त मोठे, तर ठीक आहे. तर असे झालेले मस्त चालू आहे हळूहळू. आणि आमचे पप्पा आता आमचे पप्पा काय कराय पप्पा काय नयनला आणायला चालले. म्हणजे आता खाणार नाही का? मग आमच्या आवडला बोलवायचं का? तर आमच्या आवडला बोलवते मी. चलो तर फायनली बघा मस्त वडे झालेले आहे, चटणी पण छानशी आहे. आणि काय झालेलं आमचे पप्पा चाले नयनला आणायला आणि आमच्या आऊ पण त्यांच्या कामात बिझी. तर पहिला नंबर मीच लावलाय कारण मला भूक पण लागलेली आणि मीच खाणार आहे. पहिली टेस्ट. आई मला म्हणत तूच बस, तर मग म्हटलं ठीक आहे मला काही प्रॉब्लेम नाही, मला भूक सहन नाही होत, तर मग मी खाणार आहे. आणि मी खाऊन तुम्हाला टेस्ट करून दाखवणार आहे कसं झालं काय झालं. तर आई मी ते दाखवले आई दाखवले का? हा आता मस्त झालं. आता मी खाताना तुम्हाला दाखवणार आहे. तर मस्त खाणार. आणि माझं नवीन टॉप आहे, कमेंट पण सांगा कलर कसं दिसतोय मला. तर बाईट खाल्ला मस्त मी, क्रिस्पी लागतोय. हा मस्त लागतोय, कच्चं नाही दिसत. नाही तू खाऊन बघ, तुला कसं वाटतंय. मला तर चांगलं वाटलंय. म्हणून हे थोडे जाड मी त्याच्यासाठी बोलले. जाड केले की असे राहतात, पातळ केले आणि छोटे केले की फुगतात ते. नाही पण जाऊ दे, मी केलं म्हणजे मी चांगलीच केली, मी खाते जाऊ दे. तर छान झालेले मस्त. आणि आजचा छोटासा व्लॉग आहे. आता मी टेस्ट केली म्हणजे सगळ्यांनी टेस्ट केली असंच झालं समजा तुम्ही पण. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते, छोटासा मिनी व्लॉग. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला लवकर भेटते. तुमची लाडकी स्मिता. बाय.